श्री स्वामी समर्थ. प्रियाच लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये वसंत पंचमी विषयी माहिती आहे ती पाहणार आहोत. वसंत पंचमी म्हणजे काय? विद्येची देवता, कलेची देवता माता सरस्वती यांचा जन्मदिवस असतो. या दिवशी ज्या काही आपण सेवा उपाय करतो ते अतिशय जलद गतीने आहेत हे फलित ठरतात. कारण की या दिवशी देवी तत्व 1000 पटीने जागृत झालेलं असतं. त्यामुळे प्रत्येकाने या दिवशी आपल्या मुलांसाठी, आपल्या स्वतःसाठी काही उपाय आणि सेवा इथे आपल्याला करायच्या आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये या सेवा व्हायलाच पाहिजेत. आपली मुलं अगदी छोटी असतील, 1 वर्षापासून ते अगदी मोठी असतील, कॉलेजला गेलेले असतील, अशा जरी आपली एवढी जरी मोठी जरी मुलं असतील तरी आपल्याला उपायाने हे सेवा आहेत या दिवशी आहेत त्या करायच्या आहेत. अगदी साधा सिंपल उपाय आहे आणि सेवा ही अगदी साधी सोपी आहे. जास्त काही वेळ नाही, थोड्याच वेळ आपल्याला ही सेवा आहे ती करायची आहे. पण अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे ती ठरणार आहे. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक आईवडिलांनी ही सेवा आहे ती आपल्या मुलांसाठी आहे ती करायची आहे. माता सरस्वती देवीची पूजा केल्याने मुलांची बौद्धिक तीव्रता वाढून ज्ञान वाढते, त्यांची स्मरणशक्ती आहे ती वाढते. यावर्षी वसंत पंचमी ही 23 जानेवारी 2026 या दिवशी वसंत पंचमी आलेली आहे. या दिवशी आपण माता सरस्वतीची सेवा, पूजा ही ते आपल्याला कशाप्रकारे करायची आहे ते आता आपण सर्वप्रथम आहे ते पाहूया. माता सरस्वती देवीचा आपल्याकडे जर फोटो जर असेल तर जरूर आपण त्याची पूजा आहे ती करायची आहे. जर आपल्याकडे फोटो नसेल तर सरस्वती यंत्र आहे, त्याचा मी फोटो आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवरती देईल. तर ते सरस्वती यंत्र आहे ते आपण एका वहीवरती किंवा एखाद्या पुट्ट्यावरती पेनाच्या सहाय्याने काढू. तुमच्याकडे जर ब्लॅक बोर्ड असेल किंवा व्हाईट बोर्ड जर असेल तर त्याच्यावरतीही तुम्ही आहे ते काढू शकता आणि त्याची तुम्ही सेवा पूजा आहे ती केली तरी चालू शकते. सर्वप्रथम आपण एक पाट आहे तो ठेवायचा आहे. पाटावरती पिवळं वस्त्र अंथरायचं आहे. त्यावरती आपण एक दिवा आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. त्या दिव्याची पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे. यानंतर आपण सरस्वती मातेचा फोटो असेल तर फोटो ठेवा किंवा मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण सरस्वती यंत्राचं चिन्ह आहे ते आपण काढायचं आहे आणि ते ज्याच्यावरती आपण काढलं असेल ते आपल्याला तिथेच पाटावरती आहे ते ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपण ठेवायचं आहे. आपण आणि आपल्या मुलांना सोबत घेऊन आपण ही सेवा पूजा आहे ती करायला लावायची आहे. आता आपली मुलं जर छोटी असतील तर तुम्ही त्यांच्यासोबत करा. मुलं जर मोठी असतील तर त्यांना स्वतःला करायला सांगा. सरस्वती माता किंवा ते जे यंत्र आहे तर त्या यंत्राची आपल्याला पूजा आहे ती करायची आहे. सर्वप्रथम हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. फूल, अक्षदा अर्पण करायचे आहेत. आपल्याकडे जर पिवळे जर फूल जर असेल तर आपण ते जरूर अर्पण करावे किंवा तुम्ही दुसरे कोणतेही अर्पण केले तरीही चालू शकते. त्याचबरोबर पिवळ्या रंगाचीच मिठाई किंवा एखादा गोडाचा शिरा तुम्ही बनवू शकता किंवा लाडू, असं कोणतंही आपण पिवळ्या रंगाचाच नैवेद्य आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि तो आपल्याला अर्पण आहे तो करायचा आहे. पिवळा रंग हाच का तर हा सकारात्मकता व ऊर्जेचं प्रतीक मानला जातो. म्हणून आपल्याला या दिवशी पिवळ्याच रंगाचं वापर आहे तो करायचा आहे आणि सरस्वती मातेला हा रंग आहे तो अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपण या दिवशी पूजा करतानाही पिवळ्या रंगाचे कपडे घालूनही आपण पूजा आहे ती केली तरी चालू शकते. आपल्याला या दिवशी काळ्या रंगाची कपडे आहेत हे चुकूनही घालायची नाहीत. या दिवशी आपला आहार आहे हा सात्विक ठेवायचा आहे. आपली शुद्ध वाणी ठेवायची आहे. चिडचिड करायची नाही, कोणावरती रागवायचं नाही, वाईट कोणाबद्दल बोलायचं नाही. जेवढं आपल्याला चांगलं वागता येईल, घरातील वातावरण आहे ते चांगलं ठेवण्याचा आपल्याला प्रयत्न आहे तो करायचा आहे. ह्या गोष्टींचं पालन आहे ते आपल्याला या दिवशी करायचं आहे. आता अशा प्रकारे संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर त्या पूजेमध्ये आपल्या मुलांची वही, पुस्तक जे असतील तर तेही मांडायचं आहे आणि त्याची आपल्याला पूजा आहे ती करून घ्यायची आहे. पूजा करत असताना माता सरस्वतीचा एक मंत्र आहे तो मी तुम्हाला नक्की स्क्रीनवरती देईल. तर तो मंत्र आहे तो आपल्याला बोलायचा आहे. तो मंत्र म्हणजे ओम ऐं सरस्वती नमः. हा जो मंत्र आहे तो कमीत कमी 11 वेळा आहे तो आपल्याला बोलायचा आहे किंवा तुम्ही 108 वेळा जरी म्हटलं तर अतिशय उत्तम होईल. आपल्या मुलांना या मंत्राचा मंत्रजप आपली जर मुलं जर छोटी असतील तर 11 वेळा करण्यासाठी सांगा आणि जर मोठी जर असतील तर जरूर त्यांच्याकडून 108 वेळा ही प्रभावशाली सेवा आहे ती जरूर तुम्ही तुमच्या मुलांच्याकडून आहे ते करून घ्या. त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप 21 वेळा करण्यासाठी आहे तो सांगायचा आहे. आपणही एक माळ आहे तो हा मंत्र जप आहे तो करायचा आहे. तसेच या दिवशी प्रत्येक आईने किंवा वडिलांनी जरी केलं तरी चालेल किंवा मुलं जर मोठी असतील आणि त्यांनी स्वतः जरी केला हा उपाय तरी चालू शकतो. बाहेरगावी शिक्षणासाठी मुलं असतात तर त्यांनी स्वतःसाठी हा उपाय स्वतः केला तरी चालू शकतो. हा उपाय आहे तो प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी आहे तो करायचाच आहे. अतिशय प्रभावशाली हा मंत्र आहे. या दिवशी जिभेवरती आपल्याला हा एक मंत्र आहे तो लिहायचा आहे आणि हा मंत्र लिहिणं अतिशय महत्त्वाचं असतं. या दिवशी
माता सरस्वती देवीचं देवीतत्व हजार पटीने जागृत झालेलं असतं. त्याच्यामुळे हा मंत्र आहे तो प्रत्येकाने आपल्या मुलांच्या जिभेवरती लिहायचाच आहे. माता सरस्वती देवीची कृपा आशीर्वाद आहे ते आपल्या मुलांच्यावरती नक्कीच राहील. आजकाल बघा हे कलियुग आहे आणि त्याच्यामुळे आपल्या मुलांवरती चांगल्या प्रकारे संस्कार होणं, आपल्या मुलांची वाणी शुद्ध होणे, त्याचबरोबर आपल्या मुलांना चांगले संस्कार घडण्यासाठी माता सरस्वती देवीची कृपा आहे ते आपल्या मुलांवरती असणं खूप गरजेचं असतं. त्याच्यासाठी हा जो मंत्र आहे तो आपल्या मुलांच्या जिभेवरती आहे तो जरूर प्रत्येक आईवडिलांनी आहे तो लिहायचाच आहे. तर हा मंत्र काय लिहायचा आहे तर हा मंत्र लिहिण्यासाठी आपण पूर्व पश्चिमेला तोंड आहे ते करायचं आहे. म्हणजे मुलांनी आहे ते पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे आणि आई किंवा वडील असतील तर त्यांनी पश्चिमेकडे तोंड आहे ते करून बसायचं आहे. त्याचबरोबर यासाठी आपल्याला मध लागणार आहे आणि सोन्याची एक काडी आहे ती लागणार आहे. अगदी तुमच्या घरामध्ये सोन्याचं असं काही असेल की ज्याने आपल्याला लिहू शकतो अशा प्रकारचं आहे ते घ्यायचं आहे. ते जर नाही मिळालं तर दरबाची काडी आहे तर ते आपल्याला ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी आपल्याला ती जरूर मिळून जाईल. तर त्यानेही आपण आहे ते लिहू शकता किंवा तुळशीची जी काडी असते तर त्यानेही लिहिलं तरी चालेल. पण अतिशय उत्तम म्हणजे सोन्याच्या काडीनं लिहिलेलं अतिशय उत्तम असतं. त्याच्यामुळे आपण शक्यतो करून सोन्याच्या काडीने लिहिण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे. नसेल आपल्याला शक्य तर आपण दर्भाची किंवा तुळशीची काडी आहे ती वापरू शकता. प्रथम ती जी काडी आहे ती आपल्याला मधामध्ये आहे ती बुडवायची आहे आणि जिभेवरती आपल्याला ऐम हे जे अक्षर आहे ते आपल्याला आपल्या मुलांच्या जिभेवरती काढायचं आहे. तेही मी तुम्हाला स्क्रीनवरती देईल. हे माता सरस्वती देवीचा बीज मंत्र आहे. आता अगदी जर तुमची लहान मुलं असतील 1 वर्षापासून ते 5 वर्षाच्या आतील जर मुलं जर असतील तर त्यांच्यासाठी आपल्याला अजून एक उपाय आहे तो करायचा आहे. म्हणजे ते सुरुवातीलाच आहे ते वाचन करण्यासाठी किंवा बोलण्यासाठी आहेत ते सुरुवात आहे ते करत असतात. म्हणून त्यांच्यासाठी हा उपाय आहे तो करायचा आहे. ते म्हणजे आपल्याला एक तामण आहे ते घ्यायचं आहे. तुम्ही कोणतंही घेतलं तरी चालेल. तांब्याचं असेल, चांदीचं असेल तुमच्याकडे किंवा पितळाचं असेल, कोणत्याही प्रकारचं अगदी स्टीलचं जरी असलं तरी चालेल तर ते घ्यायचं आहे. त्यामध्ये तांदूळ आहे ते संपूर्ण असं भरून घ्यायचं आहे. जेणेकरून ते ताटामध्ये आहे ते पूर्ण असं भरलेलं असावं. तर ते घ्यायचं आहे. देवाच्या समोर आहे ते बसायचं आहे. आपल्या मुलाच्या बोटाच्या साहाय्याने मधलं जे बोट आहे किंवा खरंगळी शेजारचे जे बोट आहे त्या दोन्हीपैकी एका कुठल्यातरी बोटाने आहे ते आपल्या मुलाला लिहिण्यासाठी आहे ते आपल्याला लावायचं आहे. ऐम हे अक्षर आहे ते आपल्याला त्या तांदळामध्ये आहे ते आपल्या मुलाचा आपण हात धरायचा. त्याच्याकडून अक्षर आहे ते आपण काढून आहे ते घ्यायचं आहे. अशा प्रकारे आहे ते आपल्याला हे करायचं आहे. हा एक विद्यासंस्कार असतो. त्यामुळे प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा विद्यासंस्कार आहे तो करावा. माता सरस्वतीची कृपा आहे ती त्यांच्यावरती राहते आणि आपल्या मुलांची बौद्धिक क्षमता वाढून आणि त्यांची एकाग्रता वाढते. अभ्यासामध्ये चांगली होतात आणि त्यांचं उज्ज्वल भविष्य होण्यासाठी नक्कीच मदत आहे ती होते. म्हणून हा जरूर उपाय आहे तो आपण आपल्या मुलांसाठी आहे तो करायचा आहे. तसेच हा जो उपाय आहे तो आपण प्रत्येक महिन्यामध्ये पंचमी तिथी येते तर त्या प्रत्येक पंचमी तिथीला आपण हा जर उपाय जर केला तर अतिशय उत्तम होतं. कमीत कमी आपण 5 पंचमी तिथीला तरी हा उपाय आहे तो आपल्या मुलांसाठी आहे तो करावा. खूप चांगला फरक आहे तो आपल्या मुलांमध्ये आहे तो जाणवतो आपल्याला. बदल आहे तो नक्कीच घडून येतो. तुम्ही हा जो उपाय आहे तो जरूर आहे तो करून पहा. तुम्हाला नंतर काय फरक जाणवतो नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगू शकता. ही सर्व माहिती आहे ती तुम्हा सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.